नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु क्लासेसच्या या युट्यूब चॅनलवर सुरुवातीला मी तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील गणित, त्यात पाठ 5वा संख्यांची तुलना चढता व उतरता क्रम। त्याच्यातला पहिला प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या संख्या गटातील संख्या चढत्या क्रमाने मांडल्या आहेत। आता चढत्या क्रमाने आपल्याला या ठिकाणी योग्य मांडणी शोधायची आहे। मग या ठिकाणी सुरुवातीला पाहूया, 10 आहेत, इथंही 10, इथं 101, इथं 100, 101 पेक्षा 100 लहान आहेत। आपल्याला त्याच्यापेक्षा मोठे राहिले असते तर योग्य चढता क्रम मिळाला असता, पण संख्या कशी दिलेली आहे, लहान, म्हणून पर्याय क्रमांक 1 येणार नाही। पुढच्या शोधूया, 50, 55, 50 पेक्षा 55 मोठे। मी असं का शोधतोय, कारण सर्व मी अगोदर खात्री केली की 5 अंकी संख्या आहे, म्हणून 50,000 हे 55,000, 50 पेक्षा 55,000 मी मोठे असणार। नंतर पुढे पाहूया, इथं 55, इथं 55, नंतर इथं फक्त 55 आहे, इथं 550, म्हणजे याच्यापेक्षा ही संख्या मोठी मिळाली। इथंही 55, इथंही 55, 550 पेक्षा 555 मोठी, म्हणून पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे दुसरा, पुढीलपैकी कोणत्या संख्या गटातील संख्या उतरत्या क्रमाने मांडलेल्या नाहीत। पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय सांगितले, नाही, उतरत्या क्रमाने मांडलेल्या नाही, म्हणजे आता उतरत्या क्रमाने आपल्याला नको, चढत्या क्रमाने जो असेल तो आपल्याला शोधायचा आहे। मग या ठिकाणी बघा, 40 नंतर काय आहे, 41, म्हणजे हे काय दिलेलं आहे, चढत्या क्रमाने दिलेलं आहे, आणि आपल्याला काय सांगितलंय, उतरत्या क्रमाने मांडलेल्या नाहीत। ही उतरत्या क्रमाने मांडलेली नाही, ही कशा पद्धतीने, चढत्या क्रमाने, कारण 40,000 पेक्षा 41,000 मोठे, म्हणून पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे तिसरा, या संख्येपेक्षा ही संख्या काय मोठी दाखवलेली आहे, म्हणजे याला आपण लेस दॅन ग्रेटर दॅनचं चिन्ह म्हणूया। स्टारच्या जागी कोणता अंक असेल। आता या ठिकाणी सुरुवातीला पाहूया, 5 अंकी, इथेही 5 अंकी संख्या आहे, या ठिकाणी दिलेला आहे 79,000, इथेही 79,000, या ठिकाणी स्टार आणि इथं शतक स्थानी 6, म्हणजे 6 पेक्षा मोठा अंक आपल्याला इथं शोधायचा आहे। तो पर्याय 1 मध्ये नाही, 2 मध्ये नाही, 3 मध्ये आहे, इथंही 6, इथंही 6 जर घेतला तर शेवटच्या संख्येमध्ये ही संख्या मोठी आहे, आपल्याला इकडची संख्या मोठी हवी, म्हणून पर्याय क्रमांक 3 येणार नाही। त्याचं योग्य उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न आहे चौथा, ह्या संख्येपेक्षा ही संख्या जी दिलेली आहे, तर या विधानातील रिकाम्या चौकटीत पुढीलपैकी कोणते चिन्ह येईल। आता या ठिकाणी ही संख्या मोठी का हे आपल्याला शोधायचं आहे। 90,000, 90,000, 900, 900, इथं 909, इथं 90 आहे, म्हणजे ही संख्या काय येईल, मोठी येणार, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे 5वा, या संख्या उतरत्या क्रमाने लावल्या तर त्यातील तिसऱ्या क्रमांकावरील संख्येच्या शतकस्थानी कोणता अंक असेल। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, उतरत्या क्रमाने त्या ठिकाणी जर पेपर असेल तर पेपरात तुम्ही लिखाण करत बसू नका, कारण तेवढा वेळ आपल्याला त्या ठिकाणी नसतो। वेळ वाचवायचा असेल तर त्याच ठिकाणी तुमच्या हातात पेन्सिल हवी, आणि त्याच ठिकाणी 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर असं आपल्याला क्रमांक द्यायचे आहे। मग आता या ठिकाणी उतरत्या क्रमाने, मग उतरत्या क्रमाने लावत असताना सुरुवातीला संख्या आपल्याला शोधायची आहे मोठी, कारण वरती मोठी संख्या नंतर लहान लहान लहान, हे झाले उतरत्या क्रमाने। मग या ठिकाणी आपण सुरुवातीच्या संख्या बघूया, इथं 88, इथं 87, म्हणजे काय, याच्यापेक्षा ही संख्या मोठी, मग 1 नंबर याला देऊया, याच्यापेक्षा लहान ही, म्हणून 2 नंबर याला देऊया, नंतर 85, 84, म्हणून 3 नंबर आणि ही 4 नंबर। आता उतरत्या क्रमाने लावल्यानंतर त्यातील तिसऱ्या क्रमांकावरील संख्येच्या शतकस्थानी, तिसऱ्या क्रमांकावर ही संख्या, याच्या शतकस्थानी काय आहे, 5, पर्याय क्रमांक 2 मध्ये तो दिलेला आहे, म्हणून योग्य उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 2।
पुढचा प्रश्न 20वा 2009 या संख्येची लगतची पुढची संख्या आणि 2409 या संख्येची लगतची मागची संख्या व 2109 या तीन संख्यांचा योग्य चढता क्रम पुढील पैकी कोणता आहे? चढता क्रम आपल्याला शोधायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. मग पहा या ठिकाणी या संख्येची लगतची पुढची, मग 2010 9 नंतर काय येईल 10 म्हणून 2010. नंतर काय सांगितलंय 2409 या संख्येच्या लगतची मागची संख्या 2409 याची मागची संख्या इथं येईल 8. आता पुढे काय दिले ही संख्या 2109. या संख्या आपल्याला कशा पद्धतीने लिहायचं आहे तर चढत्या क्रमाने. मग या ठिकाणी इथं सेम संख्या दिलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 येणार नाही. 2 पाहूया. या ठिकाणी याच्यापेक्षा पुढची संख्या सांगली, ही मागची संख्या दिली म्हणून पर्याय क्रमांक 2 येणार नाही. या ठिकाणी पाहूया पर्याय क्रमांक 3 मध्ये सुरुवात केलेली आहे चढत्या क्रम मांडणी करत असताना मोठी दिलेली आहे आणि चढत्या क्रमाने मांडणी करत असताना छोटी संख्या हवी म्हणून पर्याय क्रमांक 3 आहे. मग उरलं काय पर्याय क्रमांक 4 2010 नंतर 2109 आणि ही संख्या आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे 2408 म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न 7वा या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? उतरत्या क्रमाने आपल्याला याची मांडणी करायची आहे. सुरुवातीला पाहूया मोठी संख्या उतरत्या क्रमाने मांडणी करत असताना मोठी संख्या अगोदर लिखाण करावं लागते. मग याचा सुरुवातीला हजार स्थानी सारख्या संख्या आहे मग शतक स्थानी 7 इथं 5 इथं 8 इथं 5. मग सगळ्यात मोठी संख्या मिळाली ही 1 नंबर. 8 पेक्षा लहान इथं शतक स्थानी 7 म्हणून इथं ही मिळाली 2 नंबर. 7 पेक्षा लहान 5 इथंही 5. नंतर आपण बघूया दशक. इथला दशक 8 मोठा आहे म्हणून ही मिळाली 3 आणि ही 4 नंबरवर. ही उतरत्या क्रमाने मांडल्यास तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? मग तिसऱ्या क्रमांकावर ही संख्या आपल्याला शोधायची आहे. कुठं दिलेली आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये नाही, पर्याय क्रमांक 2 मध्ये म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. पहा बरोबर, हा बरोबर आहे. पुढचा प्रश्न 8वा चढत्या क्रमानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी पुढील पैकी कोणती संख्या येईल? मग ह्या ठिकाणी अक्षरात दिलेल्या आपल्याला त्या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो याची अंकात मांडणी तुम्हाला करता यायला हवी. 25,919 मग 25,919 आणि या ठिकाणी 35,919 म्हणजे आपण 19च म्हणतो. तर याची मधली संख्या आपल्याला शोधायची आहे. मग या ठिकाणी 25,000 इथं 35,000 यांचा मधली संख्या आपल्याला शोधायची. 25,000 मोठी 29 आहे येऊ शकतं. इथं 24 याच्यापेक्षा लहान म्हणून पर्याय 2 येणार नाही. 36 याच्यापेक्षा मोठी म्हणून येणार नाही. 25 इथं 100 आहे इथं 900 म्हणून 4 येणार. उरलं काय पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. या पद्धतीने आपण योग्य उत्तर शोधू शकतो. पुढचा प्रश्न आहे 9वा पुढील संख्या उतरत्या क्रमाने मांडा. शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या संख्येमधील फरक काढल्यास दशक स्थानी कोणता अंक येईल? या प्रश्नाची तुम्हाला व्यवस्थितपणे मांडणी करायची विद्यार्थी मित्रांनो. उतरत्या क्रमाने मांडा. उतरत्या क्रमाने मांडत असताना सुरुवातीला मोठी संख्या शोधायची. 43 42 43 42 43. मग 43 इथं शतक स्थानी 0 इथं 8 इथं 5. मग हा 1 नंबरवर ही संख्या मिळाली 1 नंबरवर. नंतर त्याहून लहान संख्या आपल्याला मिळाली इथं ही 2 आणि ही 3 नंबर. आता इथं 42 इथं 42 इथं 500 इथं 400. 400 पेक्षा 500 हा मोठा म्हणून 4 आणि ही
5 नंबर. अंक लिहिताना इंग्रजी लिहिले जात आहे असू द्या, कारण सेमी विद्यार्थी मीडियमचे विद्यार्थी पण व्हिडिओ बघत असतात. या ठिकाणी आता काय ही मांडणी केली, दुसऱ्या व चौथ्या आता क्रमाने मांडणी शेवटून येणाऱ्या दुसऱ्या, आता शेवटून दुसऱ्या सांगलेल्या आहे. मग हे तर झाली आपली उतरत्या क्रमाने. मग उतरत्या क्रमाने मांडणी करताना 5 नंबर वरचा शेवटून दुसरा, मग हा पहिला आणि हा दुसरा. 42,544 आणि चौथा हा पहिला, हा शेवटून दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. 43,476. आता यांच्यातील फरक म्हणजे मोठ्या संख्येतून छोटी संख्या आपल्याला वजा करावी लागेल. मग इथं मांडूया 42,544. 6 मधून 4 गेले 2, 7 मधून 4 गेले 3, 4तून 5 जात नाही, याला काट मारायचं, वरती लिहायचे 4, इकडनं 1 हाताला घ्यायचा, इथं उरले 2. 14 मधून 5 गेले 9, 2तून 2 गेले 0, 4तून 4 गेले 0. 932. आता काय सांगितलंय, काढल्या दशक स्थानी कोणता अंक येईल. या ठिकाणी दशक स्थानी येतोय 3, या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये तो दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 10वा. या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज किती. चढत्या क्रमाने मांडायचंय, पहिली आणि शेवटच्या संख्येची बेरीज. मग चढत्या क्रमाने मांडत असताना सुरुवातीला काय बघावं लागेल, लहान संख्या. मग 42, 24, 42, 24. आता 24, 24 इथं 7, इथं 9, ही मोठी ही लहान, म्हणून ही 1 नंबर, ही 2 नंबरला. आता 42, 42 मध्ये इथं शतक स्थानी 9, इथं 7, म्हणून 3 आणि ही 4. ह्या पद्धतीने तुम्हाला लवकर त्या ठिकाणी शोधता यायला हवा. पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज. पहिली संख्या या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे 24,796 आणि शेवटची संख्या 42,976. यांची बेरीज 6 6 12 चे 2 हाताला 1, 9 आणि 1 10, 7 17 चे 7 हाताला 1, 9 आणि 1 हा 10, त्याच्यात 7 मिळवले 17 चे 7, पुन्हा हाताला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 2 7 आणि हे 4 आणि 2 6. आता या ठिकाणी ही संख्या मांडल्यानंतर यांची बेरीज किती. आता हे आपल्याला पर्याय शोधायचं आहे. पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. किती सोपं होतं. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 11वा. या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास व उतरत्या क्रमाने मांडल्या तर त्यात येणारा मधल्या संख्येमधील फरक किती असेल. चढत्या क्रमाने मांडायची, उतरत्या क्रमाने मांडायची, मध्ये येणाऱ्या संख्येची आपल्याला काय फरक विचारलेला आहे. मग सुरुवातीला आपण मांडूया चढत्या क्रमाने. लहान संख्या शोधूया. इथं लहान संख्या इथं 13 13, 14 14, 13. मग 13 13चा आपण विचार करूया. 13 13 मध्ये इथं 500 शतक स्थानी, नंतर इथं 600 आणि इथं 700. म्हणजे इथं सुरुवातीला घेऊया 13,524, नंतर 13,627, नंतर 13,738, नंतर या ठिकाणी 14 14, 500 900 म्हणजे हा संख्या अगोदर 14,524 आणि शेवटी मिळाली 14,914. आता हे चढत्या क्रमाने याची मांडणी केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो उतरत्या क्रमाने मांडणी केली तर 1 2 3 नंबरवर ही संख्या येते. चढत्या क्रमाने मांडणी केली तरी 3 नंबरवर ही संख्या येते. जर या संख्येतून म्हणजे त्या संख्येतून ती संख्या मायनस केली तर उत्तर काय मिळणार आपल्याला 0. मग हे 0 कुठे दिले पर्याय क्रमांक 4 मध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 12वा. यामध्ये चौकोनामध्ये कोणती संख्या लिहावी म्हणजे चढता क्रम पूर्ण होईल.
आता या ठिकाणी आपल्याला चौकोनात योग्य क्रम शोधायचा आहे. मग बॉक्स म्हणजे चौकोनाचा आजूबाजूचे अंक बघूया. इथं 31, 31, 500, 900. 500 आणि 900च्या मध्ये येणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. इथं आहे 200, इथं 299, इथं 31 चालेल. याचा अगोदर पण येऊ शकते. इथं 4, याच्यापेक्षा लहान म्हणून 2 येणार नाही. 700 याच्यापेक्षा मोठी, याच्यापेक्षाही मोठी, हे पण मोठी आहे. 32 पण येणार नाही. आता यांच्यामध्ये नक्की कोणती आहे ती आपल्याला शोधायची आहे. मग या ठिकाणी 31,500, 500 पेक्षा ही लहान संख्या म्हणून ही येणार नाही. उरलं काय आपल्याकडे? पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. किती सोपं आहे आपल्याला शोधायचं. पुढच्या 13वा आणि ह्या शोधायच्या शेवटचा प्रश्न. म्हणून व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केला नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. या संख्येतील चौकटीच्या जागी कोणता अंक लिहावा म्हणजे ती संख्या पेक्षा मोठी होईल. आता या संख्येपेक्षा आपल्याला मोठी संख्या वरती शोधायची आहे. सुरुवातीला 3 6, इथंही 3 6 आहे. नंतर शेवटी 7, इथंही शेवटी 7 आहे. म्हणजे 8 पेक्षा मोठा अंक शोधायचा आहे. पेक्षा मोठी संख्या होईल. 8 पेक्षा मोठी संख्या या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये दिली. म्हणून योग्य उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक 3. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया उद्याच्या दिवशी. धन्यवाद.